त्यामुळे अनेक भागामध्ये आता जर परिस्थिती पाहिली तर एकंदरीतच ठाणे असेल, त्यासोबतच कल्याण असेल, डोंबिवली असेल, या सगळ्याच ठिकाणी जोरदार पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे काही सखल भागामध्ये देखील पाणी साचलेलं होतं। दरम्यान आजही मुंबईच्या उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। गेल्या काही दिवसात कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची पातळी वाढली असून पाणीसाठ्यामध्ये गेल्या 24 तासात 68,000 दशलक्ष लिटर भर पडली आहे। त्यामुळे या धरणातील पाणीसाठा 29% म्हणजेच 4,30,000 दशलक्ष लिटरवर पोहोचला आहे। दरम्यान पाणी कपातीची झळ सोसणाऱ्या मुंबईकरांना यामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे, कारण धरणांमध्ये वाढलेला पाणीसाठा पाहता तो मुंबईसाठी 14 दिवस पुरेल इतका झाला आहे। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन।